नवीन व्हायरस येणार आहे आणि न्यू वर्ल्ड ऑर्डर NWO काय आहे मी सांगायचो। नए वर्ल्ड ऑर्डर की तरफ बढ़ रही है। आज की दुनिया जिस वर्ल्ड ऑर्डर की तरफ जा रही है, टू क्रिएट अ न्यू वर्ल्ड ऑर्डर। मला मेंटल म्हणून अशी बोलायचे काय डोक्यात गेलाय, ठीक आहे बाबा, डोक्यात गेलो तर डोक्यात गेलोय, पण आजही मी तेच सांगतो आणि ते पूर्ण ऐका तुम्ही। आणि मला जे भेटायचे माझ्या ट्रेन मध्ये भेटू दे, कुठे बस स्टँडला भेटू दे, गाडीमध्ये भेटू दे, कुठेही भेटू दे, त्यांना मी सर्वांना सांगतो की नवीन व्हायरस येणार आहे। तर नवीन व्हायरस कोणता आता येणार आहे 2025 मध्ये, मी पहिलेच बोललो होतो का 2025 मध्ये नवीन व्हायरस येईल, तो आहे HMPV म्हणजे ह्युमन मेटानिमो व्हायरस। तो HMPV व्हायरस, तर HMPV व्हायरस आता कर्नाटक बँगलोर मध्ये दाखवलेलं तर आहेच। या 3-4 वर्ष अगोदर ज्यांनी वॅक्सिन घेतलेले आहेत, कोरोनाच्या नावाने जो व्हायरस दाखवला होता त्या वॅक्सिन ज्या घेतलेल्या आहेत, तर त्या वॅक्सिनचा त्रास आता होईल। आणि त्या वॅक्सिन मध्ये काय काय होतं हे त्यांच्या साईटवरती सगळं दिलं होतं, पण आपण ते कधी चेकच नाही केलं। असे खतरनाक त्याच्यामध्ये केमिकल्स होते। त्याच्यामध्ये पहिला केमिकल्स होता अल्युमिनियम। तो अल्युमिनियम लिव्हर आणि किडनी अचानक फेल करतो। त्यामध्ये दुसरा केमिकल होता फॉर्मल्डिहाइड। तर त्याच्यामध्ये कॅन्सर सारख्या खतरनाक बिमारीला आपल्याला आता सामोरे जायला लागतो। आणि तिसरा केमिकल आहे ग्राफिन ऑक्साईड। तो केमिकल एवढा खतरनाक आहे ना, हे जे 5G टावर झालेत, तर 5G टावरचा आपण संपर्कात गेलो आणि तो केमिकल आपल्या शरीरामध्ये अजूनही ऍक्टिव्हेट असेल तर ब्रेन हॅमरेजचा अटॅक येऊ शकतो। ग्राफिन ऑक्साइड प्लस मोबाइल का 5G रेडिएशन इक्वल ब्रेन हेमरेज। त्यासोबतच त्याने त्यांच्या साईटवरती सगळे दिलेले आहे, नपुंसकता वाढेल, वांजपणा वाढेल, त्यासोबत सांधेदुखी होईल, खुजलीचा त्रास होईल, चर्मरोग होतील, हे सगळं त्याने दिलेलं होतं, पण आपण ते कधी वाचलं नाही। आणि हेच त्रास आता परत चालू होतील 3-4 वर्षांत। मी अगोदर बोललो होतो की नवीन व्हायरस येणार, तर तो व्हायरस आता नवीन येणार आणि त्या व्हायरसला नवीन काहीतरी नाव देणार आणि तो अगोदरचे जे आपण केमिकल घेतले त्याचा त्रास होणारच। मग ही जी वॅक्सिन होती, आता विषय येतो ती वॅक्सिन आली कुठून काय। मी बोललो होतो NWO म्हणजे काय, न्यू वर्ल्ड ऑर्डर। तर ही वॅक्सिन होती, ती वॅक्सिन बनवणारी कंपनी होती भारत बायोटेक, ही कंपनी होती। ह्या कंपनीने ह्या वॅक्सिन बनवल्या आणि ह्या कंपनीला फंडिंग पुरवणारा होता बिल गेट्सला फंडिंग पुरवतात ब्लॅक रॉक कंपनी, आणि म्हणजे तेच रॉकफेलर कंपनी, आणि त्यांचीच ही न्यू वर्ल्ड ऑर्डर आहे। पोस्ट कोरोना नए वर्ल्ड ऑर्डर की संभावना है कि कोरोना के बाद एक नया विश्व ऑर्डर, कोरोना काल के बाद विश्व एक नए वर्ल्ड ऑर्डर की तरफ, पोस्ट कोरोना भी एक नया वर्ल्ड ऑर्डर नजर आ रहा है। आता मी जे सांगतोय हे या अगोदरही सांगत होतो, अजून आपल्याकडे तरी सध्या आलं नाही, म्हणून अजूनही जनजागृती आणि माझ्या सर्वसामान्य माणसांना जागृत करण्याचं मी काम करतो। आणि ते जर तुम्हाला वाटत का येड्यासारखा काहीतरी बोलतो, तर तुम्ही त्याच्यावरती सर्च करा, गुगलवरती। आपण बघतच नाही काय, गुगलवरती त्यांनी सगळे लिहिलेले आहे आणि आपण जर त्यांना विचार केलो तर ते हातवरती करून घेतात सरळ। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वॅक्सिनच्या कार्डवरती जो फोटो होता तो फोटो काढून घेतला
आज तुम्ही सिंपल विचार करा, जर आपल्याला कोणताही आजार झाला, ताप आले, थंडी आली, काही आजारी पडलो आपण, सरकारी दवाखान्यात जर गेलो ना तरी 5 रुपयाचा आपला केस पेपर फाडायला लागतो. मग ही जी वॅक्सिन होती ती आपल्याला फुकट का दिली? काहीतरी फंडा असेल ना. आणि आता जो नवीन व्हायरस येईल तो काही शाळेमध्ये लहान मुलांना पण देणार आहेत. तर लहान मुलांना देतील तर त्याच्यासाठी आधार आयडी बनवतील. आधार आयडी याच्यासाठी बनवतील का फ्युचरमध्ये कोणती वॅक्सिन किंवा कोणती टेस्ट करायची असेल तर पालकांना विचारण्याची गरज नाही आणि त्याची आपली सहमती असणार त्याच्यासाठी. यासाठी आधार आयडी बनवतील. आणि टीचर शिक्षकांकडून कोणतीही गोळी औषधं देण्यात येतील. तर आपल्या मुलांना सांगून ठेवा की त्याची पूर्णपणे चौकशी जांच केल्याशिवाय कोणतेही आपल्या पोरांना वॅक्सिन दिली नाही पाहिजे. आणि त्याच्याबद्दल तुम्ही सर्वजण जागृत राहा अशी मी अपेक्षा करतो आणि तुम्हाला विनंती करतो. आणि NWO काय आहे आणि त्याच्यामध्ये काय काय नमूद केलेलं आहे त्याबद्दल खूप मोठी व्हिडिओ होईल. तर ते मी तुम्हाला सेपरेट एका याच्यामधनं काय काय आहे काय काय नाही त्यांचे उद्देश काय काय आहेत तो पूर्ण डाटा आहे आपल्याकडे. आणि मी तो तुम्हाला सविस्तरपणे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. धन्यवाद.